आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। पृथ्वीवरचं सगळ्यात भीषण युद्ध झालं आणि या युद्धात भीषण संहार झाला महर्षी उत्तंक। नाही केशवा। धृतराष्ट्र, गांधारी आणि पांडव, द्रौपदी यांचे सारे पुत्र मारले गेले। या महाभयंकर युद्धात केवळ 10 योद्धे वाचले। भार्गव उत्तंक, 5 पांडव आणि त्याबरोबर सात्यकी, अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य आणि मी, बाकी सगळे मारले गेले। इतका भीषण विनाश झाला, सगळेच्या सगळे मारले गेले। हे योग्य झाले नाही केशव, हे चांगलं नाही झालं। युद्ध थांबवण्याची क्षमता असताना सुद्धा तू युद्धाची अनुमती दिलीस। हा अपराध आहे केशव, अक्षम्य अपराध। या अपराधाचा दंड मी तुला अवश्य देईन। या अपराधाचा दंड मी तुला अवश्य देईन केशव। केशव, मी तुला शाप देत आहे। थांबा भृगुनंदन, शाप देण्याआधी माझं बोलणं तर ऐकून घ्या जरा। मी हे युद्ध थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण कोणाच्याही प्रारब्धात हस्तक्षेप करून ते बदलण्याचा प्रयत्न केला नाही। कारण असं करणं म्हणजे विधीचं विधान बदलण्यासारखं झालं असतं। हे सृष्टीच्या विधानाच्या विरोधात आहे। म्हणूनच युद्धात भाग घेणारे आपापल्या मृत्यूच्या अनुसार आपापल्या अंताला पोहोचले। तू हे सगळं माझ्या शापाच्या भीतीने घाबरून बोलत आहेस।
मी तुझ्या बोलण्याला फसणार नाही. मी तुला अवश्य शाप देईन केशवा. नाही ऋषी श्रेष्ठ, हे तुमच्यासाठी सुद्धा उचित नाही. तुम्ही तपस्वी आहात, तेजस्वी आहात. हे गुरु श्रेष्ठ, तुम्ही ब्रह्मचर्याचं कठोर पालन केलं आहे. तुम्ही तुमच्या सेवेने गुरुजनांना संतुष्ट केलं आहे. तुम्ही तुमच्या तपस्येने महान तपोबल अर्जित केलं आहे. शाप देऊन तुमच्या या सगळ्या आध्यात्मिक उपलब्धी नष्ट होऊन जातील. शाप देऊन तुमचं तपोबल शून्य व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझे तपोबल शून्य होणार नाही कृष्ण. मी कोणाचं कल्याण केलं नाहीये किंवा कोणाच्या अकल्याणाचा विचार केला नाहीये. मी माझं तपोबल केवळ मृत्यू लोकाच्या भल्यासाठी अर्जित केलं आहे. जर का माझ्या तपोबलाने मनुष्याचं कल्याण होत नसेल तर मग माझं तपोबल शून्य होऊन जाऊ दे. हे महर्षी, तुमच्यासारखा महाज्ञानी ज्ञान आणि अहंकाराच्या सीमेवर उभा राहून अध्यात्माचं तत्व विसरून जातो. अध्यात्माचं तत्व? मला गोंधळात टाकायचा, भटकवायचा प्रयत्न करू नकोस केशवा. हे भार्गव, मी केवळ तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. भृगुकुलास आनंद देणारे महर्षी, माझं सत्य स्वरूप जाणून घ्या. मी शाप, ताप आणि काळापासून अविचल आहे. माझ्यावर कोणाच्याही शापाचा प्रभाव पडू शकत नाही. मला कुठलाही शाप लागत नाही. परंतु मी तपस्वींच्या तपोबलाचा आदर करतो. पतिव्रता स्त्रियांच्या पातिव्रत्याचा सन्मान करतो. सत्यवचनी व्यक्तींच्या सत्य बोलण्याचा सत्कार करतो आणि धर्मात्मांच्या धर्मनिष्ठेचा गौरव करतो. म्हणून त्यांच्या वचनांना मीच सत्याचं रूप देतो. म्हणजे त्यांचे शाप माझ्याच मुळे खरे ठरतात. कारण अधर्म करणाऱ्या सगळ्या मनुष्यांना दंड देणारा आणि आपल्या मर्यादेपासून न चुकणारा एकच ईश्वर, तो मीच आहे. मीच विष्णू, मी ब्रह्म आणि मीच इंद्र आहे. संपूर्ण भूतांच्या उत्पत्ती आणि प्रलयाचं कारण सुद्धा मीच आहे. समस्त प्राणी समुदायाची सृष्टी आणि संहार सुद्धा माझ्याच मुळे होत असतो. संपूर्ण भूत माझ्यात स्थित आहे आणि संपूर्ण भूतांमध्ये मी स्थित आहे. तो ज्ञानी ज्याला सत्य असत्य, व्यक्त अव्यक्त आणि क्षर अक्षर म्हणतात, ती सर्व माझीच रूपं आहेत. जेव्हा युगपरिवर्तन होतं तेव्हा प्रजेच्या भल्यासाठी, धर्म आणि रक्षेच्या स्थापनेसाठी तिन्ही लोकांमध्ये भिन्न भिन्न श्रेणींमध्ये अवतार घेऊन धर्म मर्यादेची स्थापना मीच करतो. हे महामुनी, जर का हे युद्ध झालं नसतं तर पृथ्वीवर पापाचं ओझं वाढलं असतं. धर्मात्म्यांच्या जोडीने धर्म सुद्धा कारागृहात बंदी झाला असता. अधर्म आणि अधर्मींनी संपूर्ण पृथ्वी व्याप्त केली असती. यज्ञ, तप, पुण्य नष्ट झालं असतं. आणि तुमच्यासारख्या तपस्वींचा आदर सत्कार होण्याऐवजी त्यांचा तिरस्कार झाला असता. हे भार्गव उत्तंक, जर का हे झालं नसतं तर माझ्या अवतीर्ण होण्याचा उद्देश नष्ट झाला असता. मी धर्माच्या स्थापनेसाठी आणि अधर्मियांचा नाश करण्यासाठीच हा अवतार धारण केला आहे. हीच गोष्ट मी युद्ध होण्याच्या आधी अर्जुनाला सुद्धा सांगितली होती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा सत्य आणि धर्माची हानी होते
आणि अधर्म आणि असत्याची वृद्धी होते, तथा पापाचं साम्राज्य स्थापित होतं, तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी अवतार धारण करण्यासाठी 3 कारण असतात. पहिलं, आतताईंद्वारा पीडित साधू पुरुषांचा उद्धार करणं. दुसरं, दुष्टांचा नाश करणं. आणि तिसरं कारण आहे धर्माची पुनर्स्थापना करणं. हे तपस्वी श्रेष्ठ भार्गव, कौरव अर्थात अधर्म बलवान झाले होते आणि पांडव अर्थात धर्म क्षीण झाला होता. म्हणून मी पांडवांची नाही तर धर्माची सहायता केली. यामध्ये मी काय चुकीचं केलं? हे द्विजश्रेष्ठ, हे महर्षी, हे भार्गव उत्तंक, अधर्मियांचा विनाश करण्यासाठी हे सगळं परम आवश्यक नव्हतं का? तर अजूनही तुम्हाला असंच वाटतं की मी युद्धाला अनुमती देऊन अपराध केलेला आहे? तुम्हाला अजूनही असंच वाटतं की मी शापासाठी योग्य आहे? जर असंच वाटत असेल तर मला अवश्य शाप द्या तुम्ही. मी तुमच्या वचनांचा, तुमच्या शापाचा निश्चित आदर करीन. तुमचा शाप सत्य प्रमाणित होईल. प्रभू, भक्त आपल्या भगवानाला कधीही शाप देत नाही. ओम. प्रभू, प्रभू, मी माझ्या अहंकारात खरंच बहकलो होतो, भटकलो होतो. तुम्ही माझ्या अहंकाराचा नाश करून मला अनुग्रहित केलं आहे. प्रभू, अनुग्रहित केलं आहे. हे जनार्दन, तुमच्या दर्शनाची लालसा घेऊन मी इथे द्वारकेच्या मार्गावर येऊन तपस्या करायला बसलो होतो. तुमच्या श्रीमुखातून अध्यात्म ऐकायला मिळाल्यामुळे मी धन्य झालो आहे. प्रभू, मी धन्य झालो. आपली कृपादृष्टी माझ्यावर कायम ठेवा. कायम राहू द्या प्रभू, कायम राहू द्या. अहंकार आणि अज्ञानाला अधीन होऊन मी तुमचा जो अपमान केला आहे, मला त्यासाठी क्षमा करा प्रभू. त्यासाठी मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. नाही मुनिवर, तुम्ही काहीही अपराध केला नाही. उलट तुम्ही या जगासमोर एक अनोखं उदाहरण प्रस्तुत केलं आहे की ईश्वरी शक्तींना सुद्धा आपल्या कर्मांचा हिशोब तपस्वी आणि ज्ञानी व्यक्तींपुढे प्रस्तुत करावा लागतो. ही आपली महानता आहे भगवन, की तुम्ही तुमच्या भक्तांना तुमच्याहून श्रेष्ठ समजता. अन्यथा तुमच्याशी बरोबरी करण्याची तुमच्या भक्तांची क्षमता तरी आहे का? हे जगतनायक, हे विश्वात्मन, तुमच्या उपदेशाने माझं चित्त अतिशय प्रसन्न आणि तुमच्या बद्दलच्या भक्तिभावाने परिपूर्ण झाले आहे. हे विष्णू, हे सहस्त्रबाहू, हे सर्वव्यापी परमात्मा, तुमच्या साक्षात दर्शनानंतर तुमचं विश्वरूप जे तुम्ही अर्जुनाला दाखवलं होतं, प्रभू, तेच बघण्याची इच्छा मनात जागृत झालीये.
मला अनुग्रहित करावे. तुम्ही जर का मला अनुग्रहित केलं तर माझी तपस्या सफल होईल प्रभू. माझी तपस्या सफल होईल प्रभू. तुमची तपस्या अवश्य सफल होईल ऋषी श्रेष्ठ. अर्जुनाने माझं जे विश्वरूप युद्धाच्या आधी पाहिलं होतं त्या सनातन वैष्णव स्वरूपाचं मी तुम्हाला दर्शन देतो. हे सर्वात्मन परात्म नारायण, तुम्हाला माझा प्रणाम. हे पद्मनाभ पुंडरीकाक्ष माधव, तुम्हाला माझा प्रणाम. हिरण्यगर्भ ब्रह्मम तुमचंच रूप आहे. तुम्हीच अंतर्यामी पुराण पुरुष आहात. तुम्हाला माझा प्रणाम. तुम्ही अज्ञानाचा अंधकार मिटवून टाकणारे सूर्य आहात. तुम्हाला माझा प्रणाम. तुम्ही संपूर्ण वेदांचे एकमात्र वेदत्व आहात. संपूर्ण देवता तुमचेच स्वरूप आहेत. तुम्हाला माझा शत शत प्रणाम. तुम्हाला माझा प्रणाम. हे महर्षी, मी दिलेलं दर्शन कधीही व्यर्थ जात नाही. तुम्ही माझ्याकडे वर मागा. हे महातेजस्वी पुरुषोत्तम श्रीकृष्ण, तुमच्या या दिव्य विश्वरूपाचे मी जे काय दर्शन करत आहे हेच माझ्यासाठी तुमच्याकडून खूप मोठं वरदान आहे प्रभू. खूप मोठं वरदान आहे प्रभू. हे मुनिवर, माझं दर्शन अमोघ आहे. तुम्ही माझ्याकडून अवश्य काहीतरी वर मागा. मागा मुनिवर. हे पुराण पुरुष, जर का तुम्ही माझं वर मागणं हे आवश्यक कर्तव्य समजता तर मग प्रभू, माझी इच्छा आहे की मला या मरुभूमीमध्ये जिथे जल दुर्लभ आहे यथेच्छ जल प्राप्त व्हावे. तथास्तु. हे भृगुनंदन, जेव्हा तुम्हाला जलाची इच्छा होईल तेव्हा तुम्ही माझं स्मरण करा. तुम्हाला तत्काळ जल प्राप्त होईल. मी अनुग्रहित झालो प्रभू. मी अनुग्रहित झालो प्रभू. हे भार्गव उत्तंक, आता मला द्वारकेला परत जायची आज्ञा द्या. जशी आपली इच्छा प्रभू. चल सारथी.
ह्या मरुभूमीमध्ये आता मला जल प्राप्त कुठे होईल? पाणी पाणी, हे प्रभू, ही तुमची काय लीला आहे प्रभू? तुम्हीच तर मला वरदान दिलं होतं की जेव्हा मला जल प्राशन करण्याची इच्छा होईल तेव्हा मला या मरुभूमीमध्ये तत्काळ जल प्राप्त होईल. परंतु इथे तर पाण्याचा एक थेंब सुद्धा दिसत नाहीये प्रभू. तृषेने माझा गळा शुष्क होत आहे प्रभू. कृपा करा प्रभू, माझ्यावर कृपा करा प्रभू, कृपा करा प्रभू. सारथी, रथ थांबव. प्रणाम भगवंत. आज्ञा करावी हे देवेंद्र. मरुभूमीमध्ये कठोर तपस्या करणारे महातपस्वी महर्षी उत्तंक यांना तहान लागली आहे. त्यांचा गला शुष्क पडला आहे. मी त्यांना वर दिला आहे की ते जेव्हाही पाण्याची इच्छा करतील त्यांना पाणी तत्काळ प्राप्त होईल. हे विश्वविनायक, हे दयासागरा, तुमची जर का आज्ञा असेल तर मी आत्ताच वरुण देवाला आदेश देऊन मरुभूमीमध्ये पाण्याचा वर्षाव करतो. देवेंद्र, महर्षी उत्तंक महात्मा आहेत. लोककल्याणासाठी तपस्या करत आहेत. त्यांनी माझ्याकडून जे वरदान मागितलं आहे त्यात देखील त्यांनी प्रजेचं कल्याणच बघितलं आहे. स्वार्थी मनुष्यांनी भरलेल्या या पृथ्वीवर निस्वार्थाची प्रतिमा महर्षी उत्तंक यांना मी पृथ्वी लोकवासियांसाठी प्रेरणेचा स्रोत बनवू इच्छितो. म्हणून मी महर्षी उत्तंक यांना पाण्याच्या ऐवजी अमृत प्यायला देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं आहे. देवेंद्र, तुम्ही स्वतः जा आणि महर्षी उत्तंक यांना अमृत प्रदान करा. देवेंद्र, मला माहिती आहे की मनुष्याला अमृत पाजणं हे उचित नाहीये, परंतु महर्षी उत्तंक हे सामान्य मनुष्य नाहीये. तरी सुद्धा ते अमृताचं वरदान प्राप्त करून ते अमर होण्यायोग्य आहेत की नाहीत याची परीक्षा तुम्ही स्वतः घेऊ शकता. ठीक आहे प्रभू. जर का भृगुनंदन उत्तंक यांना अमृत देणं आवश्यक असेल तर मी आत्ता जाऊन चांडाळाचं रूप धारण करून त्यांना भेटतो आणि त्यांना अमृत प्रदान करतो. आज्ञा द्यावी प्रभू. आता चांडाळाचं रूप धारण करून मी महर्षी उत्तंक यांची परीक्षा घेईन. हे प्रभू, हे द्वारकाधीश, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मला तहान लागेल तेव्हा या मरुभूमीमध्ये जल प्राप्त होईल. परंतु अजून इथे कुठे जल दिसतच नाहीये. कृपा करा प्रभू, आपल्या वरदानाची लाज राखा. प्रभू, प्रभू. प्रणाम महर्षी.
आयुष्मान भव. मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो महर्षी, धन्य झालो. या मरुभूमीमध्ये वर्षा होत नाही, फक्त आग बरसते, आग. पुन्हा पुन्हा तहान लागत राहते. म्हणून मी माझ्या बरोबर पाणी अवश्य ठेवतो. तुम्हालाही तहान लागली ना भृगुनंदन? नाही. घ्या, तुम्ही सुद्धा पाणी ग्रहण करा. नाही. घ्या, पाणी पिऊन आपली तहान भागवा ऋषी श्रेष्ठ. घ्या. हे तुम्ही काय केलत प्रभू? हे काय केलत? माझी तृषा भागवण्यासाठी एका चांडाळाला पाठवलत? घ्या ना महर्षी. नाही प्रभू. प्रभू, तुम्ही मला हे वरदान दिलं आहे की श्राप? हे जल अतिशय मधुर आहे महर्षी. एका चांडाळाचा स्पर्श झाल्यामुळे जल मधुर कसं काय राहील? आणि पवित्र सुद्धा. तुझ्यामुळे हे जल अपवित्र झाला आहे चांडाळा. हे घ्या महर्षी, संकोच करू नका. तुम्हाला तहानेनं तडफडताना बघून मला तुमची दया येते आहे. आणि मला तुझ्यावर क्रोध येत आहे. महर्षी, ते असं म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार. आणि अंध माणसाला एक डोळा सुद्धा खूप असतो. आणि तहानेने कोरड्या पडलेल्या जिभेला पाण्याचा एक थेंब जरी मिळाला तरीही तो अमृतासारखाच लागतो. हे घ्या महर्षी, पाणी पिऊन तुमची तहान भागवा आणि जल निर्मिती करणाऱ्या ईश्वराचे आभार माना. नाही, मी तुझ्या हातून पाणीच काय, अमृत सुद्धा पिणार नाही. तुम्ही पाणी नाही पिणार आहात का? नाही. का? कारण तू चांडाळ आहेस, चांडाळ. तुझ्या हातचे पाणी नको मला, पाणी नको मला. तुझ्यासारख्या चांडाळाच्या हातनं पाणी पिण्यापेक्षा मी तृषेने मरून गेलो तर अधिक चांगलं होईल. हे चांडाळ, निघून जा माझ्या समोरून, चालता हो. मी तर मनुष्याच्या नात्याने संकटात सापडलेल्या मनुष्याला मदत करणार होतो. एक मानव आणि दुसऱ्या मानवात कुठलाही भेदभाव नसतो. पण जर तुमच्यासारखे महर्षीही असाच विचार करणार असतील तर मग बहुतेक मी चूक करत आहे. ठीक आहे, जशी आपली इच्छा, जशी आपली इच्छा. अरे, हे काय? तो चांडाळ कुठे लुप्त झाला? असं कसं झालं? काय मला भ्रम तर झाला नव्हता ना? नाही नाही, तो भ्रम नव्हता. मग तो कोण होता? साधारण मनुष्य न असे अचानक समोर येतात, न अचानक लुप्त होतात. मी त्याच्या हातून पाणी न पिऊन मी काही चूक तर नाही केली ना? कदाचित असं तर नाही ना की प्रभूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी चांडाळाच्या रूपात कोणा देवताला पाठवलं होतं? हे प्रभू, हे अनाथांचा नाथ, हे करुणा निदान, हे दयाधन, मी मनुष्य अपराधांचा पुतळा आहे. इतकी तपस्या केल्यानंतर सुद्धा माझ्या मनातून ऊच नीच हा भेदभाव मिटला नाही. मग माझी तपस्या काय उपयोगाची? अशा प्रकाराने
तर माझी जीवन संपत्तीच नष्ट होईल प्रभू. मी एका मानव आणि दुसऱ्या मानवामध्ये फरक करून ईश्वराचा अपमान केला आहे. एका ऋषींच्या हातून ईश्वराचा अपमान होतो तेव्हा त्याला जीवित राहण्याचा अधिकार उरत नाही, अजिबात राहत नाही. प्रभू, आता मला जगायचं नाहीये प्रभू, मला नाही जीवित राहायचं. याच मरुभूमीमध्ये योग बलाने मी माझे प्राण त्याग करतो आहे प्रभू, माझे प्राण त्याग करतो आहे. थांबा भृगुनंदन. तुम्ही तुमचे प्राण असे त्यागू शकत नाही, कारण तुमच्या प्राणांवर तुमचा अधिकार नाही. हो भृगुनंदन, तुमच्या प्राणांवर पृथ्वी लोकवासियांचा अधिकार आहे, समाजाचा अधिकार आहे, कारण तुम्ही महात्मा आहात. महायुद्धात महासंहार झाल्यानंतर ज्या नवसमाजाची निर्मिती केली जाईल त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर आहे. पांडवांचे जे वंशज त्यांच्या नंतर राज्यकारभाराचा रथ चालवतील त्यांना धर्माचं ज्ञान देणं आणि धर्म मार्गाचं दर्शन घडवणं हे तुमचंच कर्तव्य आहे. हे महात्मन, तुमचं कार्य अजून पूर्ण झालेलं नाहीये. मग तुम्ही तुमच्या प्राणांचा त्याग कसा करू शकता ज्यावर तुमचा काहीच अधिकार नाहीये? प्रभू, तुम्ही मला महात्मा म्हणून तुमच्या या तुच्छ भक्ताचा गौरव वाढवत आहात. मी तुमच्या या गौरवाचा अधिकारी नाही आणि मी महात्मा सुद्धा नाही. प्रभू, जर का मी महात्मा असतो तर तुमची प्रभुता जाणून घेतली असती आणि जे एक मानव आणि दुसऱ्या मानवामध्ये फरक केला नसता. मी हे विसरलो नसतो की तुम्हीच श्रीराम अवतारात शबरीची उष्टी बोरं खाल्लीत. जर का मी खरंच महात्मा असतो तर माझ्या इच्छा पूर्तीसाठी जे जल चांडळाच्या हातून पाठवले होते मी त्याला कधीही नकार दिला नसता. मला माझ्या या चुकीचा दंड अवश्य मिळाला पाहिजे, अवश्य मिळाला पाहिजे प्रभू. हे महर्षी, तुम्ही जे पाणी समजला होतात ते पाणी नाही, अमृत होतं. अमृत होतं? हो द्विजश्रेष्ठ, अमृत. म्हणजे मला माझ्या कर्माचा दंड प्राप्त झाला. माझ्या अज्ञानाने मला ईश्वराने प्रदान केलेल्या अमृतापासून वंचित ठेवले प्रभू, अमृतापासून वंचित ठेवले. तुम्हाला तर माहितीच आहे, मनुष्याला कधीही अमृत प्रदान केलं जात नाही. पण तरीही तुमची योग्यता बघून मला तुम्हाला अमृत प्रदान करायचं होतं, कारण तुमच्यासारखा महान तपस्वी, महाज्ञानी आणि धर्मात्म्याची या जगाला कायम आवश्यकता राहील. त्यामुळे तुम्ही पाणी मागितलं आणि मी अमृत पाठवलं होतं. माझे दुर्भाग्य प्रभू, हे माझे दुर्भाग्य की मी प्रभूच्या कृपेला अनावधानाने नाकारले. हे महात्मन, मी जे अर्जुनाला सांगितलं होतं तेच तुम्हाला सांगतो. क्रोधात भवती सम्मोहात्, सम्मोहात् स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अर्थात क्रोधामुळे अत्यंत मूढ भाव उत्पन्न होतात. मूढ भावांनी स्मृती भ्रम होतो,
स्मृतिभ्रम होण्यामुळे बुद्धी आणि शक्तीचा नाश होतो, आणि ज्या व्यक्तीच्या बुद्धीचा नाश होतो तो मनुष्य आपल्या स्तरावरून खाली घसरतो. हे करुणानिधी, तुमच्या दिव्य दर्शनामुळे माझ्या मनाची क्षुधा तृप्त झाली आहे. आता हा उत्तंक क्रोधाला कधीही स्वतःवर विजय प्राप्त करू देणार नाही. प्रभू, कधीही विजय मिळवू देणार नाही. हे भार्गव, मी तुम्हाला जे जलप्राप्तीचं वरदान दिलं आहे त्याचा लाभ तुम्ही कायम घेत राहाल. तुम्हाला जेव्हा कधी तहान लागेल आणि तुमच्याकडे पाणी नसेल तेव्हा त्या मरुप्रदेशात घनदाट ढग प्रकट होतील जे तुम्हाला जल प्रदान करतील. हे ढग यापुढे उत्तंक मेघ या नावाने कायम स्मरले जातील. असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो! असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो! असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो! असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो! माझ्या शूर सरदारांनो आणि वीर सैनिकांनो, तुमचं बाहुबल आणि तुमच्या शौर्यावर आजवर मी माझ्या शत्रूंना माझ्या समोर नाक घासायला विवश केला आहे. आपल्या सेनेच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून शत्रू सैरवैर पळून जातात. माझ्या नावामुळे खरं तर तुमचा धाक बसला आहे. शत्रूंच्या मनात तुमचा भय आणि मुखाने माझा जय जयकार चालू असतो. असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो! माझ्या शूर वीरांनो, सत्य तर हेच आहे की शत्रूसाठी तुम्हीच जीवनदाता आहात आणि तुम्हीच मृत्यूदाता आहात. मग तुम्ही तो गवळी कृष्णासाठी काय होणार आहात? जीवनदाता की मृत्यूदाता? मृत्यूदाता! मृत्यूदाता! तुमच्यासारखे बलवान आणि शक्तिशाली वीर जेव्हा कुठल्याही भूमीवर पाऊल ठेवतात तेव्हा उत्पात माजतो. आणि जेव्हा तुम्ही द्वारकेत पाऊल टाकाल तुम्हाला माहित आहे की तेव्हा काय होईल? हो सुरेश्वर, द्वारका आपली होईल. द्वारका आपली होईल. आम्ही द्वारकेच्या आमच्या पायाखाली ठिकऱ्या करू. आम्ही द्वारकेच्या आमच्या पायाखाली ठिकऱ्या शाबास माझ्या वीरांनो, शाबास. तुमचा हा आवेश असाच दमदार ठेवा. मला विश्वास वाटतो आहे जणू मी द्वारका जिंकून घेतली आहे. मला असंच वाटतंय की मी त्या गवळी कृष्णावर विजय प्राप्त केला आहे. विजय प्राप्त केला आहे. असुरेश्वर, आमच्या तलवारी यादवांच्या रक्ताने स्नान करण्यास तहानलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला फक्त आदेश द्या, मग द्वारकेमध्ये रक्ताचे पाट वाहतील. तुम्हा सगळ्यांच्या विश्वासावरच तर मी द्वारकेवर आक्रमण करायला जातोय. मला माहिती आहे सैनिकांनो, तुमच्या तलवारींचा प्रहार सहन करण्याची शक्ती कुठल्याही शत्रूंमध्ये नाहीये. मग तो कृष्ण, तो मुरलीधर तुमच्या तलवारींचा प्रहार कसा काय सहन करू शकेल? बासरी वाजवणारा कधी कुठलं युद्ध जिंकू शकला आहे का? ही कृष्ण आणि बलरामाची जोडी अगदी विचित्र आहे. एकाच शस्त्र म्हणजे बासरी आणि दुसऱ्याचं नांगर, हे दोघे आपल्याशी कसा काय सामना करू शकतील? वीरांनो, सैनिकांनो, द्वारकेवर विजय प्राप्त करणे आणि त्या गवळ्याचे अस्तित्व मिटून टाकणे हाच माझ्या जीवनाचा अंतिम उद्देश आहे. म्हणून मी तुम्हाला द्वारकेवर आक्रमण करण्याची तयारी करण्याचा आदेश देतो. तयारी पूर्ण झाल्यावर आपण द्वारकेवर आक्रमण करूया. असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो! असुरेश्वर वज्रनाभांचा विजय असो!
प्रभू द्वारकेत नाहीयेत तर असं वाटतंय जणू यमराजाने द्वारका आणि द्वारकावासियांचे प्राण शरीरातून काढून घेतलेत। किती दिवस झाले मुरली मनोहरच्या बासरीतून मनमोहक सूर ऐकले नाहीत। प्रभू तुम्ही प्रणाम प्रभू। देवी रुक्मिणी, आज आठवण आली तुम्हाला माझी? तुमची आठवण तर मला कायमच येत असते। जर माझी आठवण येत होती तर मग इतके दिवस माझ्यापासून दूर का राहिलात? तुम्हा विना माझ्यासाठी प्रत्येक क्षण हा एका युगाप्रमाणे होता। आता तुमचं दर्शन झालं आणि असं वाटतंय जणू निर्जीव शरीरात जीव आलाय। हे काय प्रभू, माझी ही अवस्था बघून तुम्हाला दयाने हसू येतंय? देवी, तुम्ही एखाद्या साधारण मनुष्याप्रमाणे भावनेच्या भरात वाहून चक्रावून जाता कामा नये। भावना या मनुष्याचं आभूषण आहे, देवी देवतांना शोभा नाही देत त्या। मी पांचाली द्रौपदीचं मोहित होणं, विकारांनी ग्रस्त होणं हे समजू शकतो, परंतु तुमचं नाही। कदाचित तुम्ही हे विसरून गेलात की तुम्ही स्वतः कोण आहात। देवी, भावनांहून कर्तव्य श्रेष्ठ आहे, धर्म श्रेष्ठ आहे। जरा विचार करा, जर मी तुमच्यासारखा भावनांच्या अधीन होऊन माझं कर्तव्य, माझा धर्म सगळं काही विसरून गेलो तर काय झालं असतं देवी? अनर्थ, महाभयंकर अनर्थ झाला असता। या सृष्टीवर अन्याय, असत्य, अनीती आणि अत्याचार यांचं साम्राज्य प्रस्थापित झालं असतं। देवी, सुख आणि ऐश्वर्याच्या लालसेमुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जीवनाच्या या 4 पुरुषार्थांची परिभाषाच बदलली असती। अर्थ आणि काम यांच्या भ्रष्ट संगमामुळे प्राप्त होणारं वैभव, ऐश्वर्य हेच मोक्ष आहेत आणि त्यासाठी केलेलं आचरण हाच धर्म आहे असं मानलं गेलं असतं। या भ्रष्ट आचरणाला दुर्योधन, शकुनी आदी अधर्मी प्रतिष्ठा देत होते आणि म्हणूनच संपूर्ण भारतवर्षात भ्रष्ट आचरणाला प्रतिष्ठा प्राप्त होण्याचं भय निर्माण झालं होतं। या भयाचा नाश करण्यासाठी आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या जीवनाच्या मूळ पुरुषार्थाचा परत उदय करण्यासाठी कौरवांचा अस्त आणि कौरवांचा विनाश परम आवश्यक झाला होता। देवी, या महायुद्धाचा ध्वनी कल्पांतापर्यंत गुंजत राहील, कारण ह्या महायुद्धाने प्रमाणित केलं आहे धर्मो रक्षति रक्षितः, म्हणजेच धर्मच रक्षा करतो तेव्हाच प्राणी सुरक्षित राहू शकतो। पांडवांच्या माध्यमातून मी अधर्मियांचा संहार केला आहे।
देवी, आता माझं अवतार कार्य पूर्ण होत आलं आहे. पृथ्वीवरून निरोप घ्यायची वेळ आता लवकरच येणार आहे आणि तुम्ही माझ्यावर अजूनही रुष्ट आहात. नाही प्रभू, माझी चूक झाली. मला क्षमा करा प्रभू. मला क्षमा करा प्रभू. क्षमा करा मला. प्रभू, तुम्ही कुठे आहात? कुठे गेलात प्रभू? द्वारकाधीशांचा विजय असो. द्वारकाधीशांचा विजय असो. द्वारकाधीशांचा विजय असो.